एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड आफ्टरनून पण म्हणता येत नाही तर गुड नाईट होणार आहे. तर आम्ही आज जात आहोत कुठेतरी बाहेर. हा व्लॉगमध्ये असणार आहे आईच्या घरी एक स्पेशल व्यक्ती येणार आहे आणि माझ्यासाठी पण ती खूप स्पेशल व्यक्ती आहे. सो कोण येणार आहे हे तुम्हाला थोड्या वेळातच समजेल. तर आता आम्ही जात आहोत, मी आणि अनुप, त्यांना पिकअप करायला. लवकरात लवकर फॅमिली आता आपली 1K ची होणार आहे. जर चॅनलवर कोण नवीन असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला मग आता मी आणि अनुप निघणार आहोत थोड्या वेळाने. सो आता वाजले सध्या 9 PM आणि 9:45ला येणार आहे. सो आम्ही तिथं जाणार आहोत त्यांना पिकअप करायला. येणार आहे ती व्यक्ती. तर ती कोण स्पेशल व्यक्ती आहे तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. अनुप आता गाडी काढतोय. नेमकं मोबाईलला चार्जिंग पण नाही आहे, संपला आहे. थंडी भयानक आहे. सो मी आणि अनुप दोघं पण निघालो आहोत. तर खूप एक्साइटिंग आहे मी भेटण्यासाठी स्पेशल व्यक्तीला. तर लवकरात लवकर एक थोडी हिंट देते. तो माझा जीव आहे. बाहेर भयानक थंडी आहे. हीटर ऑन केलं म्हणून गाडीत वाटत नाहीये, पण बाहेर खूप खूप थंडी आहे. आणि सर्वात जास्त तर घरी वाजती थंडी, माहिती का. स्वेटर घातलं तरी पण थंडी वाजली. आईकडे एवढी थंडी नाहीये घरी. ती आपल्या गावात थंडी नाहीये, बाहेर आहे ना गावाच्या. वेदू म्हणला की 9:30पर्यंत येईल. प्लॅटफॉर्म नंबर 5 खूप लांब आहे, पण प्लॅटफॉर्म नंबर, पण तरी पण आपण बाहेरच थांबू पहिलं. नाही, वरच्यावर जाऊ की मी तिकीट काढून आणतो. बाहेरच्या वरून तसं नाही. हॅलो हॅलो हॅलो, निघालो का आई? हा, म्हणजे आता घरातून निघालोय. 9:45 पर्यंत आहे. तू भेटण्यासाठी आनंदी आहे ना? भेट कसं वाटायला तुला? अगं कोण येणार आहे आज? ठीक आहे. हॅलो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 वर आहे. हे 4च आहे ना प्लॅटफॉर्म नंबर? आई गो देवा. आपण उटीला गेलो म्हणून ते आठवायला. अरे ये मावे तुझी. कुठं आली तू? कुठं आलो आपण? दिवसातून भेट झाली ना आपली. तुम्हाला म्हणत होते स्पेशल व्यक्ती आमची. हाय कर सर, हाय कर. कसा जाशील गाडीवर कुठला तर? जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, काल स्पेशल व्यक्ती म्हणजेच दीदी आली. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ती कोण आहे माझी.
माझी मोठी बहीण, तिचं नाव आहे वृषाली आणि तिचा छोटा मुलगा, त्याचं नाव आहे स्वराज. सो खूप दिवसानंतर दोघांना भेटले, खूप छान वाटलं. आज मी जाणार आहे पार्लरमध्ये बिकॉज थोडं माझ्या केसांचा हेअर कट करायचा आहे. तर पुढच्या मंथमध्ये टाईम अजिबात नाही आहे. सो खूप काय काय आहे हे तुम्हाला व्लॉगमध्ये नंतर समजेलच. तर त्यामुळे मी आत्ताच केस हेअर कट करून घेणार आहे. तर माझे 2 तारखेपासून एक्झाम्स आहेत, तर त्यामुळं टाईम भेटणार नाही आहे नंतर. सो त्यामुळं आज टाईम भेटला आहे, तर म्हणलं की करून घेऊया. आणि मी कुठल्या पार्लरमध्ये करते बिकॉज खूप जणांनी मला इन्स्टावर आणि व्हॉट्सअपवर पर्सनली मेसेज केलेत की तू कुठून हेअरकट करते आणि कुठला हेअरकट करते. हे सगळं तुम्हाला मी ह्या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर खरंच मी जिथं जाते त्या पार्लरमध्ये त्यांनी एकदम बेस्ट सर्व्हिस देतात. 5 मंथ झाले असेल मी केलं, तरी पण माझ्या हेअरला अजून शेप आहे. तर बिकॉज पण मला अजून थोडे शॉर्ट करायचे आहेत केस हेअर, तर त्यामुळं मी आता जाते. माझ्या आवाजावरून समजत असेल माझी आज तब्येत खूप डाऊन आहे. तर आता मी जात आहे आणि बघू, मी तिथं अजून ठरवलं नाही, डिसाईड केलं नाही की मी कुठला हेअर कट करणार आहे. तर बघते, माहीत नाही, पण मी त्यांना फोटो दाखवणार आहे, त्याच्यावरून मी कट करणार आहे. सो चला, हा तुम्ही ब्लॉग असंच कंटिन्यू करा. जसं की मी तुम्हाला सगळ्यांना बोलले होते की माझा हेअरकट मी कुठून करणार आहे, तर तुम्ही तुमच्या पार्लरचं थोडं इंट्रो द्या. येस, फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव आहे पूजा हिरेबर आणि मी 15 वर्ष झालं हे सर्व्हिस देते सगळ्यांना. ॲक्च्युली माझं आधी घरी होतं, पण आता मी असं प्रोफेशनल चालू केल्यामुळं मला खूपच छान वाटतं माझ्या कामामध्ये. तर मी माझ्या पार्लरमधल्या सर्व्हिसेस सांगते की मी काय काय करू शकते. तर हेअरमध्ये जे आहे ते सगळे कलर्स, हायलाईट्सपासून सगळे, आणि ट्रीटमेंट्समध्ये स्काल्प ट्रीटमेंट, हेअरवरचे ट्रीटमेंट सगळं करू शकते. आणि स्किनमध्ये खूप छान म्हणजे ॲनालिसिस करून आम्ही फेशियल्स देतो. तर रिपेअरवाले आम्ही जास्त काम करतो. आता जसं हेअर रिपेअर, स्किन रिपेअरमध्ये छान काम. आणि आयब्रोज तर खूपच छान आहे, जे आयब्रोमुळेच माझं पार्लर खूप मोठं झालेलं आहे. सो थँक्यू. हां, आणि त्यांचा फोन नंबर आणि ॲड्रेस सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देते किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही माझे हेअर बघू शकता. तर खूप छान केलंय आणि क्लायंट पण सॅटिस्फाईड होतो की खूप मस्त केलं. हो, आणि क्लायंट सॅटिस्फाईड म्हणजेच मी सॅटिस्फाईड. सो थँक्यू. नक्की व्हिजिट करा. माझ्या पार्लरचा ॲड्रेस आहे 117 उमानगरी. मला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. हो हो, चालेल. म्हणजे एक्झॅक्ट ॲड्रेस कळेल. हो, त्यांचा फोन नंबर पण देईल. नक्की व्हिजिट करा. येस, थँक्यू सो मच.